नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण साजरी करत आहोत हिंदू संस्कृतीतील अतिशय पवित्र आणि मंगलमय अशी वटपौर्णिमा। ही पूजा पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, सुख समृद्धीसाठी आणि अखंड सौभाग्यासाठी केली जाते। चला तर मग आज आपण वडाची पूजा करत 7 फेरे, सवासणीची ओटी आणि सत्यवान सावित्रीची प्रेरणादायी कथा पाहूया। आज सकाळी आंघोळ करून मी नवीन साडी, दागिने आणि फुलांनी सजून वडाच्या झाडाजवळ आले आहे। वडाचे झाड हे दीर्घ आयुष्य, स्थिरता आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते। या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे वास्तव्य आहे असल्याची श्रद्धा आहे। मी आता हळद, कुंकू, फुले, अक्षता आणि नैवेद्य अर्पण करत आहे। मनापासून प्रार्थना करते की माझ्या कुटुंबावर सदैव सुख, शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद राहो। आता मी वडाच्या झाडाला 7 फेरे घेत आहे। प्रत्येक फेरा हा प्रेम, विश्वास, आदर, निष्ठा, सहकार्य, समृद्धी आणि अखंड सौभाग्य याचे प्रतीक आहे। प्रत्येक फेऱ्यासोबत मी परमेश्वराकडे प्रार्थना करते की आमच्या वैवाहिक जीवनात सदैव प्रेम, आनंद आणि एकमेकांना साथ देण्याची शक्ती राहो। ही परंपरा आपल्या नात्यामधील समर्पण आणि निस्वार्थ प्रेमाची आठवण करून देते। आता आपण सवासणीची ओटी भरत आहोत। हळद, कुंकू, फुले, फळे आणि इतर मंगल वस्तू देऊन आपण त्यांना मानसन्मान देतो। आपल्या संस्कृतीत सवासणीचे आशीर्वाद अत्यंत शुभ मानला जातो। त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख, शांती, समृद्धी आणि सौभाग्य कायम राहते। या सुंदर परंपरा आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे। वटपौर्णिमा म्हणजे सत्यवान आणि सावित्रीचा अमर प्रेमाची आठवण। सावित्री ही अत्यंत बुद्धिमान, धैर्यवान आणि पतिव्रता स्त्री होती। तिने सत्यवानाशी विवाह केला। एके दिवशी सत्यवानाचा मृत्यू झाला। यमराज त्यांचे प्राण घेऊन निघाले, पण सावित्रीने हार मानली नाही। तिने निष्ठेने यमराजांना प्रसन्न केले। शेवटी यमराजाने तिच्या पतिव्रतेसमोर नतमस्तक होऊन सत्यवानाला पुन्हा जीवनदान दिले। म्हणूनच वटपौर्णिमा हा सण प्रेम, समर्पण, निष्ठा आणि स्त्री शक्तीचे प्रतीक मानला जातो। आजच्या या पवित्र वटपौर्णिमेच्या निमित्ताने मी परमेश्वराकडे प्रार्थना करते की सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि अखंड सौभाग्य नांदो। सर्व सौभाग्यवतींना वटपौर्णिमांच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान माझ्या रेसिपी चॅनलला सपोर्ट करा। तुम्हाला देखील ही सर्वांना या वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला देखील हीच घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद लाभो अशीच परमेश्वराकडे मी प्रार्थना करते। अशाच माझ्या चॅनलवर सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा। इथून पुढे छान तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ सादर करणार आहे, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून सपोर्ट करा। पुन्हा भेटणार आहोत अशा छान रेसिपीमध्ये आणि माझ्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप धन्यवाद मैत्रिणींनो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटणार नवीन एक छान रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।